नमस्कार मित्रांनो, बघा अवकाळी पावसामुळे कसं नुकसान झालं आहे. आपल्या रानामध्ये घेवडा लावला होता आपण आणि तो वाळत ठेवला होता की आपल्याला 3 दिवसानंतर त्याला बिया काढायच्या होत्या मशीनमधून. त्याच्या पण अचानक अवकाळी पाऊस आला आणि याच्यामुळे कशी पळापळ झाली. अशा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होतं आणि सरकार पण त्याच्याकडे लक्ष देत नाही. निसर्गाने साथ दिली तर शेतकरी चांगल्या प्रकारे शेती करू शकतो. हे तर सर्वांना मान्य केलंच पाहिजे, कारण की निसर्गाची साथ असेल तर शेती योग्य प्रकारे होते. आणि एवढं सगळं निसर्गावरती मात करून शेतकरी एखादं पीक काढतो आणि सरकार त्याचा भाव देत नाही, तर शेतकऱ्याला किती वाईट वाटत असेल. या अवकाळी पावसामुळे बघा माझी आई, भाऊ आणि माझी किती पळापळ झाली. आम्ही तिघे पण ते झाकण्यासाठी प्रयत्न करत होतो, तरी पण ते घेवडा भिजल्यामुळे त्याचं नुकसान झालं. तर अवकाळी पावसामुळे असे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान होत असतात. आता व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आणि असे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.